कुमारी कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करेन आणि त्यातल्या त्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी आवर्जून उल्लेख करेन यशदादा केने यांचं, ज्यांच्या वतीने आम्हाला संपूर्ण या स्पर्धेमध्ये जे बॉल अवेलेबल झाले ते दादांकडून झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात अजून भरपूर साऱ्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आम्हाला महत्त्वाचं योगदान लाभलं. जसा वेळ भेटेल ती नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण आता मॅचकडे आपण वळूया. मॅच बिटवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे जे मसुबा मानेरे आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे SP11 सोनारपाडा. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतं बॅटर प्रवीण जोशी आणि त्यांचा समवेत हरीश भोईर आणि ही जोडी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि सध्या सगळीला SP11 सोनारपाडा टीम त्यांचा अगेन्स्ट खेळतं आणि नुकत्याच आपण सोनारपाडा चषकही पाहिला. त्या स्पर्धेमध्ये रनर्सअप टीम मानेरे होती आणि त्या स्पर्धेमध्ये हरीश भोईर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होते आणि त्याचा कारकिर्दीमधली पहिली बाईक त्याला तिथे मिळाली आणि काय जबरदस्त आणि पॉवर प्लेचं षटक फक्त 2च फिल्डसाठी 8 सर्कलचा बाकी आहेत आणि त्यातल्या जर आपण पाहिलं तर पहिलाच फटका लाजवाब आला. तिसगाव टीम आपण कुठे जायचं नाहीये. विनंती असेल तिसगाव टीम आपण कुठे जायचं नाहीये. नेक्स्ट बॉल पॅनवरती लो व फुल टॉस स्वीप गॅप मध्ये आणखीन एक चौकार. लो व फुल टॉस स्वीपचा फटका प्रवीण जोशी त्याचा क्लास दाखवतो या फर्स्ट ओव्हरमध्ये. 2 चांगले फटके प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. आता स्लॉक स्वीप खेळायचा होता क्रॉस रॅन खेळण्याचा प्रयत्न अँगलने बॉल आपल्याला आउटस्विंग होताना तिथे पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट बॉलिंग करताय समीर पाटील या फर्स्ट ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत जर पाहिलं बघा एक डॉट जरूर आहे बट तरीसुद्धा मी म्हणेन की मानेरे टीमची चांगली सुरुवात आहे कारण 8 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 5 ओव्हरचा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि महत्त्वाची ही गोष्ट लागली की 5 ओव्हरची मॅच मिनिमम 60 आकडा 60 ते 70 या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच मानेरे टीमचा असणारच आणि त्याच अनुषंगाने पॉवर प्लेचा फायदा घेणंही महत्त्वाचं राखलं. आता पुन्हा वाईड ऑफ स्टंप फुल पुन्हा लॉफ्टेड ड्राईव्ह आणि पुन्हा एकदा बॉल डीप खबरला 1 बाउन्स की डायरेक्टली गेला षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय. स्टार्ट मॅटर करतो होता सुरुवात महत्त्वाची होती आणि सुरुवात चांगली केली आहे कारण फर्स्ट बॅटिंग करत असताना नेहमी मॅटर करतं की स्टार्ट आणि स्टार्ट चांगला झाला पॉवर प्लेमध्ये. फर्स्ट ओव्हर समीर पाटील एक्सपेन्सिव्ह राखलेत बट विकेट हवी आहे ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे टीम SP11 सोनारपाडाला. आता फुल्लन बॉल आहे आता मिडॉनला तर बीट केलं बट आता तिथे काऊ फेजचे फिल्टर बॉलपर्यंत पोहोचतात आणि तोपर्यंत याही बॉलवरती कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. या सीझनमध्ये जर आपण मानेरे टीमचा खेळ पाहिला तर प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगला खेळ ते करतात आणि याही क्षणाला याही स्पर्धेमध्ये सुरुवात करत असताना फर्स्ट मॅच खेळतात आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रवीण जोशीची. आता फुल टॉस आहे बट यावेळी शॉर्ट सिलेक्शन चुकलं की काय असंच मी म्हणेन. फुल टॉस होता पण फायदा घेऊ शकले नाही. आता येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकाचा अखेरता एक जबरदस्त सुरुवात करा 16 धावा स्कोरकार्डवरती आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावली नाहीये टीम मानेरेने. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालं. 11 वाजून 29 मिनिटांनी आपण सुरुवात केली या इनिंगला. विदिन 20 मिनिट्स ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत. सर टायमर सुरू आहे टीम सोनारपाडा प्लीज फिल्डिंग सेट करा. फर्स्ट ओव्हरमध्ये टोटल रन 16 आला. यानंतर तिसगाव टीम आपण कुठे जाऊ नका कारण कदाचित दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यानंतर खेळवला जाऊ शकतो.
खेळवलाच जाणार आहे. सो तिसगाव टीम आपण थांबायचं. सेकंड ओव्हर. बॉलर प्रथम ठाकूर तयार होतो या सेकंड ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हर एक्सपेन्सिव्ह लागलं समीर पाटीलचं. आता प्रथम आला. प्रथमचा पगलास बॉल हरेशच्या रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला डीप विकेटचा वरनं षटकार. डायरेक्टली मानेरेवरनं सेट होऊन आलं. ज्या प्रकारे पगला फटका ते खेळलं षटकाराने ऑफ द मार्क ते झालेत. नेक्स्ट बॉल. आता बॅकफूट वरती जाऊन खेळलेत. आता कव्हर्सला फिल्डर येईल. त्यात बॉल फुल केला जातोय बट ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा नक्कीच मिळणार आहे. 2 कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड आता या 2चा साहाय्याने 24 ऑन द बोर्ड. राहुल दादा देखील आता या मॅचला एन्जॉय करतात. आज भले ते कॉम्बॉक्स मध्ये बट मनातल्या मनात कुठेतरी आपल्या गावच्या टीमसाठी प्रेम असतोच. एक कॉमेंटेटर म्हणून कधी आपण पाहिलं गेलं तर दोन्ही टीम्स आमच्यासाठी समानच आहेत. बट मनाच्या सॉफ्ट कॉर्नरमध्ये आपल्या गावच्या टीमसाठी ते प्रेम असतंच. आता हा बॉल सोडून दिला. चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी होती. फिंगर रोल जरूर केले बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. या क्षणाला टीम सोनार पाडायला काय हवंय की विकेट. कारण रन्स फार जलद गतीने येतात आणि रनगतीवरती जर फुल स्टॉप लावायचा तर विकेट काढणं हा एकमेव पर्याय या क्षणाला सोनारपाडा टीमकडे. आणखीन एक उडवला. कनेक्शन किती चांगलंय पाहावं लागेल. फिल्डर येतात तिथे आणि मिस्टेक होणार नाहीये. करण्याकरिता स्टार्ट चांगला झाला ती महत्वाची गोष्ट. बॅटर्सवरती कोणत्या प्रकारे दबाव नाहीये. आता वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल टाकलाय. लाईन आता खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने 26 ऑन द बोर्ड. 26 ऑन द बोर्ड. तेच मी सांगितलं ना की बॅटर्सवरती दबाव नाहीये. त्याचं कारण हे लागलं की फर्स्ट ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली तिथे 16 आला. आणि याही ओव्हरमध्ये एक षटकार आतापर्यंत आलेला. याही ओव्हरमध्ये जर आपण काउंट केलं तर 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि आणखीन त्यामध्ये काही ऍड नक्कीच होतील. फुल अँड पॉवरफुल सिक्सर. जबरदस्त फटका आला बॅटर लहूचा बॅट मधनं. लहू म्हात्रे. आता गती परिवर्तन बट तरी सुद्धा लाईन खराब. अतिरिक्त रन आणखीन एक मिळेल. अजून देखील जर आपण बघले तर करण ठाकूरचं बॉलिंग मार्क वरती येणं बाकी आहे. अजून उत्कर्ष देखील एक पर्याय या टीमकडे आहे.
पण तोपर्यंत लहू म्हात्रेने आणखीन एक फटका उडवलाय आणि याही वेळेस कनेक्शन लाजवाब डीप मिड विकेटचा वर्ण लहू म्हात्रेचा बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. हे षटक फार लांब चाललंय आता कारण या ओव्हरमध्ये वाईडही तितकेच पडले. वाईट किती पडले ओव्हरमध्ये? 3 वाईट पडलेत. नेक्स्ट बॉल. आता आणखीन एक फटका त्याच दिशेने मग डीप मिड विकेटला फिल्डर आता आगेत येतात. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे पॉवर प्ले समाप्त आणि 2 षटकांचा अखेरता एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट मसुबा मानेरी टीमचा. कारण एंड ऑफ द सेकंड ओव्हर 41 लॉस ऑफ 1 विकेट टीम मानेरे. अब षटकार. आणि आताही जर आपण दोन्ही बॅटर प्रवीण जोशी असतील त्यानंतर लहू म्हात्रे असतील मोठ्या फटक्यांसाठी जातात. आता बॉडीवरती बॉल आदळला. आता शॉर्ट थर्डचे फिल्डर तिथे पोहोचतात आणि जोपर्यंत बॉल फील्ड होतोय आणि आताही लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि कधी कधी बघा जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असताना तुम्हाला माइंडमध्ये ऑलरेडी क्लिअर राहावं लागतं की जेव्हा आपण ग्राउंडमध्ये बॅटिंगसाठी उतरू तेव्हा आपण कोणत्या इंटेन्शनने खेळू. कारण कधी कधी डबल माइंडेड जेव्हा एक बॅटर म्हणून आपण होतो ना तेव्हा डिफेन्सिव्हरित्या देखील प्रॉपर खेळ होत नाही आणि अटॅकिंगरित्या देखील होत नाही. दॅट्स वाय माइंडसेट क्लिअर असणं फार महत्वाचं. आताही बॉल बॉडीवरती झाला आणि आताही कंप्लीट केली जाईल सिंगल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. महत्वाचं राहतं कारण मोस्ट ऑफ टाइम्स काय होतं जेव्हा डबल माइंडेड आपण होतो ना तर बॅटर म्हणून तेव्हाच तुमच्याकडनं मिस्टेक होतात. आणि या क्षणाला दोन्ही बॅटर डबल माइंडेड नाही आहेत. त्यांना ठाऊक आहे की मोठ्या फटक्यांसाठी जायचं आणि मोठा फटका आणखीन एक आलाय षटकार. ज्या प्रकारे बॅटिंग केली जात आहे अक्षरशः तुटून पडलेत प्रवीण जोशी आणि लहू म्हात्रे. दोन्ही एंडने आता धुवाधार बॅटिंग सुरू आहे. पण अजूनही विकेट मिळत नाहीये. विकेट शोधली जाते अराउंड द विकेट. उत्कर्षाला बॅक ऑफ लाईन पोलचा फटका बॉल हवेमध्ये फिल्डर येत आहेत त्या रिजम मध्ये आणि कॅच पकडली जाईल. अंततः विकेट मिळाली. झटका लागलाय दुसरा प्रवीण जोशीच्या स्वरूपामध्ये मानेरे टीमला.
या टीमचा प्रमुख बॅटर आता क्रमांक 4 वरती दाखल झाला. बट त्याआधी अगदी तोडफोड बॅटिंग केली प्रवीण जोशीने. इंडिव्हिज्युअली किती बनवला? 28. वा, काय लाजवाब इनिंग राखली प्रवीण जोशीची. आणि आता विशाल आलाय क्रमांक 4 वरती. बट विशालसाठी प्लॅटफॉर्म सेट आहे. अगदी जात्या क्षणी आता मोठ्या फटक्यांसाठी विशालही जाऊ शकतोय. नेक्स्ट बॉल जात्या क्षणी जाऊ शकतो आणि विशालने देखील उडवलाय बॉल. आणि विशाल भोईरचा बॅट मनाता विशाल काय फटका, षटकार. गेले तरी सुद्धा कमबॅक पॉसिबल आहे. बट त्यासाठी त्या प्रकारे बॉलिंगही करावी लागेल. पॅनवरती बॉल ग्लान्स करत असताना फाईन लेग चान्स नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. on the board. Next ball. लोवर फुल टॉस अँड डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत. लॉंगॉनला फुल्डर आता येतात. बॉल फुल केला जातो पण तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान पाहायला मिळतं. आणि या षडाला सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं जितकं बाउंड्रीजला. कारण दोन्ही बॅटर्सला ठाऊक आहे की जितक्याही बनतील आपल्यासाठी चांगलं. आणि 2 आणखीन आला. टीम टोटल आता 67. आता फुल टॉस आहे बट मिस्टामिंग बॉल हवेमध्ये. फिल्डर आलेत बट कॅच पकडली जाईल. अप्रतिम कॅच पकडली फिल्डर सिद्धेश पाटील. बॉल हवेमध्ये. फिल्डर आलेत बट कॅच हवा बनवला. आज 2 अनुभवी बॅटर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे मानेरी टीमसाठी. याआधी प्रवीण जोशी, त्यानंतर लहू म्हात्रे. जबाबदारी घेऊन जबाबदार आणि रुबाबदार इनिंग लहू म्हात्रे यांनी देखील खेळली. 20 धावा त्यांनीही बनवला. आणि आता न्यू बॅटर ऋषी. ऋषीसाठी देखील फुल टॉस आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. लॉंग ऑन धावतात आणि धावतच राहतील कारण बॉल जाईल लॉंग ऑनला भेटत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. 4.
मानेरे सध्या सगळीला एक जायंट टोटलकडे वाटचाल करत कारण 73 झालेले आहेत आणि अंतिम ओव्हरमध्ये जर आणखीन मिनिमम मी म्हणेन मिनिमम 10 ते 12 जरी आला 80-85 रन्स जर बनवलं या फर्स्ट हाफमध्ये तर तो एक मॅच विनिंग टोटल असेल. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग बॉलर तयार होतात. करण ठाकूर तयार होतोय या अंतिम ओव्हरमध्ये. पण कुठेतरी पहिल्या 4 षटकांमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग करायची होती त्या प्रकारे बॉलिंग झाली नाहीये. बॉलिंग नव्हे तर मी म्हणेन की बॅटिंग जास्त चांगली झाली. ज्या प्रकारे खेळ रागला प्रवीण जोशी असतील लहू म्हात्रे असतील यांनी ज्या प्रकारे खेळी केली या मॅचमध्ये. आता ऋषी आणि त्याचा समज जर आपण पाहिलं बॅटर विशाल क्रीजवरती आहे आणि दोघांनी देखील एक एक बॉल ऋषीने 2 बॉल फेस केले बट विशाल एकच बॉल खेळला आणि तेव्हाही त्याचा बॅटमधनं षटकार आला होता आणि तोच विशाल भोईर होता स्ट्रायकिंग एंडवरती. ठाकूरचा पहिलाच बॉल स्विच हिट आणि बॉल गॅप मध्ये चालला उत्कर्ष चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या रन्स 2. विशाल भोईर फटका चांगलाच एक्झिक्यूट केला होता बिकॉज पॉइंट आणि शॉर्ट थर्ड इनफिल्ड मध्ये त्याचाच फायदा घ्यायचा होता. स्विच हिटचा फटका जरूर आला बट तिथे फिल्डिंग उत्कर्षची आपल्याला चांगली पाहायला मिळाली. 2च मिळतील. स्कोर कार्ड आता 75 ऑन द बोर्ड आणि अजूनही बॉल बाकी आहेत या फर्स्ट हाफमध्ये. येते 5. पुन्हा एकदा स्विच हिट प्लॅन मिस पण या क्षणाला कुठेतरी एक गोष्ट विचार करण्यासारखी डगआउट मधनं देखील तोच आवाज येतो आणि माझ्या माइंडमध्ये देखील तीच गोष्ट आहे की विशाल भोईर स्वतः जर विचार केला डीप मिड विकेट लॉंग ऑन रिजनला फटके नेहमीच चांगले खेळतात आणि या क्षणाला स्विचिट खेळण्याचे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतात. आता फुल लेंथ बॉल सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी विशाल परतले आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील इझिली आणि 2चा साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 77 ऑन द बोर्ड. पण बॅटिंग चांगली झाली आणि एक असा आकडा तर बनला की जर कुठेतरी फार जास्त पार स्कोर आपण विचार केला की आपण उल्लेखही केला स्टार्टमध्ये की 60 65 किंवा 70 बट टीम टोटल आता 77 आणि अजूनही 3 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस एज बॉल मागे चालला फिल्डर शॉर्ट थर्डला उत्कर्ष बॉल फुल करतो आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आता ऋषीकडे स्ट्राईक असेल बट लास्ट ओव्हर कुठेतरी आतापर्यंत शांत राखले करण ठाकूरचं आणि ती चांगली गोष्ट राखली सोनारपाडा टीमसाठी. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात फक्त 5 आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बघा जर करणचा आपण विचार केला तसा तर हाच प्रयत्न असेल की येत्या 2 बॉलवरती बाउंड्री द्यायचीच नाहीये तर दुसऱ्या बाजूने ऋषी विचार करत असेल की एक तरी बाउंड्री येत्या 2 बॉलवरती. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले ज्या प्रकारे ठेवण्यात आलेलं पॉइंट शॉर्ट थर्ड फाईन लेग आणि त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर एक फिल्डर आपल्याला इनफिल्डमध्ये स्क्वेअर लेग लाईक फिल्डर पाहायला मिळतो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या फर्स्ट हाफमध्ये. प्लॅन मिस पडल्यानंतर बॉल राईज झाला करणचा डॉट बॉल येतो. लास्ट ओव्हर इफेक्टिव्ह रागलं आणि हेल्पफुल रागलं सोनारपाडा टीमसाठी कारण 5 बॉलमध्ये करणने आतापर्यंत फक्त 5च दिला. जबरदस्त बॉलिंग करणची रागली बट शेवटचा बॉल देखील महत्वाचा राहणार आहे. 77 आणखी किती ऍड होतील स्कोर कार्डमध्ये. शेवटचा बॉल उडवला खरा बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ डाऊन दी बॉल कॅच ड्रॉप सिंगल तर कंप्लीट झाली. दुसरीसाठी विशाल परतल्या 2 कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. लास्ट ओव्हर इकॉनॉमिकल राहिलं करण ठाकूरचं आणि त्या जोरावरती रन्स बनल्या टोटल 79 आणि 80चा टार्गेट
टार्गेट असणार. तिसगाव टीम आपणही रेडी राहा, बिकॉज या मॅच मध्ये जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये टीम तिसगावचा अगेन्स्ट खेळणार आहे. तसेच या स्पर्धेला भेट देण्याकरिता अगदी महत्त्वाची उपस्थिती आपल्याला अगदी थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक दमदार नेतृत्व सन्माननीय सुजितदादा जाधव साहेबांचं अगदी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आज आपल्याला गौरीपाडा चषक 2026 मध्ये पाहायला मिळणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं युवा आणि दमदार नेतृत्व सन्माननीय सुजितदादा जाधव साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं मी संपूर्ण गौरी शंकर क्रिकेट संघ गौरीपाडाच्या वतीनं गौरीपाडा चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. साहेबांची आज अगदी महत्त्वाची उपस्थिती आज या दुसऱ्या आणि महाअंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि साहेबांचं मी संपूर्ण गौरीपाडा टीमच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आता मॅचकडे आपण वळूया. सर्वांच्या माहितीसाठी मी नक्कीच सांगेल जो सामना सध्या घडीला सुरू आहे. चला ओपनिंग पेअर पाठवा. सोनारपाडा टीम टार्गेट 81चा. बॅटिंग चांगली राहिली फर्स्ट हाफ मध्ये. प्रवीण जोशी आणि लहू म्हात्रे या दोन्ही बॅटर्सच्या ज्या इनिंग्स आला, लहू म्हात्रेने 20 बनवला, प्रवीणने 28 बनवला आणि त्याच इनिंगच्या जोरावरती टोटल रन्स बनला 80 आणि आता 81चा हा टार्गेट सेट केला टीम मानेरने अगेन्स्ट टीम SP11 सोनारपाडा. यात नंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार. तिसगाव बट त्यांचा अगेन्स्ट खेळणार कोण आहे याचं उत्तर याच मॅच मध्ये मिळणार आहे. टार्गेट टफ आहे कारण 81 चेस करणं इतकं सोपं राहणार नाहीये. बट जर आपण विचार केला तर बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे टीम सोनारपाडाचा. करण ठाकूर आणि सिद्धेश पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत. आणि महत्वाची गोष्ट हीच राहणार आहे की जर पॉवर प्लेमध्ये 30 ते 40 जर बनवू शकली टीम सोनारपाडा तर मॅच मध्ये मजा येईल. आणि आज महत्वाची उपस्थिती ज्यांची तुम्ही पाहत आहात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं दमदार युवा नेतृत्व सुजितदादा जाधव साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि निवडणूक देखील जवळ येत आणि नक्कीच आपण हीच प्रार्थना करूया की या निवडणुकीला नक्कीच मतांचा वर्षाव हो आणि दादा नक्कीच निवडून येतील ही प्रार्थना आपण करूया. कारण एक युवा दमदार नेतृत्व समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व, आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व आणि दादांची महत्वाची उपस्थिती. दादांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचकडे वळूया. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. बॉल दरम्यान आता काऊ फेसला चालला, फिल्डर तिथे येतात, बॉल फुल केला जातो, सिंगल ऑफ द मार्क झाला. कारण आता करण असतील सिद्धेश असतील दोघांना ठाऊक आहे की फक्त एकच गिअरवरती बॅटिंग करायची, ते म्हणजे मोठ्या फटक्यांसाठीच आपल्याला जायचं. कारण तो एकमेव पर्याय. कारण 81 जर चेस करायचं तर तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम 3 तरी चांगले फटके हवेच आणि त्यामध्ये महत्त्वाची ही गोष्ट राहिली की पॉवर प्ले पहिली 2 षटकं कुठेतरी बेनिफिट घ्यावा लागेल. ते मी सांगितलं ना की 30 ते 40 जर पहिल्या 2 षटकांमध्ये बनतील तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. पण त्यापेक्षा जर कमी राखले तर टीम मानेरेचं खऱ्या अर्थाने मानेरे टीम पुढे दिसेल. आपला फटका लाजवाब आला सिद्धेश पाटीलचा बॅटमधनं, हा पॉवरफुल स्ट्रोक सिक्सर.
माननीय राज ठाकरे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकलं आणि मराठी माणूस म्हटला तर मराठी माणसाच्या हृदयावरती अभिराज्य करणारं नाव सन्माननीय राज साहेब ठाकरे. कारण मराठी माणसाच्या हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नेहमीच लढणारं झटणारं व्यक्तिमत्व सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत. आणि त्यांचाच खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाखाली येथे निवडणूक आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं युवा आमदार नेतृत्व सुजितदादा जाधव साहेब देखील त्या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यांचीच महत्वाची उपस्थिती आपण मंचावरती पाहतही आहोत. वाईड ऑफ ऑप्शन फुल नंतर स्क्वेअर ड्राईव्ह आता फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या तिथे पोहोचलेत. बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट केली जाईल. सिंगल टीम टोटल आता 8 ऑन द बोर्ड. अर्धा स्कोर कार्डवरती आहेत. जे मी सांगितलं की 81चा चेस जर कंप्लीट करायचं तर तुम्हाला पर ओव्हर ऑलमोस्ट 16 करायचं आणि त्यासाठी प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम 3 तरी चांगले फटके हवेच. आता फुल टॉस स्क्वेअर ड्राईव्ह पुन्हा एकदा पॉइंटला फिल्डर पडता धडता बॉल फील्ड केला. फिल्डर कोण आहे पॉइंटला? तेजस भोईर आहेत का? तेजस भोईर आता सध्या सगळीला जबरदस्त ते टच मध्ये आणि या क्षणाला त्यांनी कमबॅक केला फार वर्षानंतर. नेक्स्ट बॉल सिद्धेश मोठ्या फटक्यासाठीच गेला सिद्धेश बट प्लॅन मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे फर्स्ट वर्क कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कारण फक्त 9 धावा आणि आता येत्या 4 ओव्हरमध्ये करायचं आहेत 72. वळवला फिल्डर आखेत तिथे आणि दरम्यान झाली मिस्टेक आणि त्या सुरावरती बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. जर जलद गतीने बॅटिंग झाली तर स्टील आपण या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो हा विश्वास आपल्याला करण ठाकूरच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह व्हाट अ शॉट. काय फटका आला. बॉल दरम्यान जातो आता डीप कव्हरला. वन बाउन्स ओव्हर द लाईन 4. ज्या प्रकारे त्याचा बॅटमधनं फटके येतात लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका चौकार येतोय आणि हे षटक थोडं आता एक्सपेन्सिव्ह चाललंय कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवरती 12 आल्या आणि आता बॉल पडल्यानंतर फारच खाली लागला. बॉल जितका खाली लागला स्पेशली असं वाटलं की अंडरआर्म क्रिकेटवरती जेव्हा आपण बॉलिंग करतो तेव्हा बॉल किती खाली राहतो त्या प्रकारे हा बॉल खाली लागला.
डॉट बॉल येतोय. बघा मानेरी टीमसाठी मी म्हणेन कार्य फक्त एकच आहे की जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे आणि डॉट बॉल आला. प्लॅन मिस. अपील अजूनही सुरू आहे बट अंपायर सहमत नाहीत. आणखीन एक डॉट बॉल येतोय. बघा या ओव्हरमध्ये 2 चांगले फटके आले बट त्यानंतर हे जे 2 निर्धाव आलेत ना पुन्हा एकदा दबाव आता बॅटर्सवरती टाकला. कारण या क्षणाला कुठेतरी ना प्रत्येकी बॉल फार महत्त्वाचा झाला आहे सोनारपाडा टीमसाठी आणि असे जर निर्धाव येतील तर त्यानंतर कार्य अवघड. नेक्स्ट बॉल. आता हुकचा फटका आला. ठाकूरचा फिल्डर येत आहेत. कॅच पकडली जाईल. विकेट मिळत पकला झटका कारण ठाकूरच्या स्वरूपामध्ये यस 11 सोनारपाडा टीम. आणि पॉवर प्लेमध्ये आपण चर्चा करत होतो की कुठेतरी 30 ते 40 पण पॉवर प्लेमध्ये बनला फक्त 21 आणि आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये करायचं आहे एक्झॅक्ट 20च्या करंट रन रेटने 60. आस्किंग रन रेट आता 20 वरती जाऊन पोहोचला. कारण फर्स्ट ओव्हर पासून रिक्वायर रेटला मेंटेन करणं महत्वाचं होतं पण ते झालं नाहीये. बघा स्टील 18 मध्ये 60 पॉसिबल तर आहेत पण त्यासाठी त्या प्रकारे बॅटिंगही करावी लागेल. थर्ड ओव्हर. पगलाच बॉल उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पॉवरफुल स्ट्रोक सिद्धेशचा बॅटमधनं षटकार. की कुठेतरी 60 देखील बनवल्या जाऊ शकतात आणि सुरुवात या ओव्हरची षटकाराने केली. आता 17 मध्ये हव्यात 54. नेक्स्ट बॉल. फुल अंदर बॉल दरम्यान आता मिड ऑन येतात आणि रनसाठी स्पष्टपणे सिद्धेशने नकारलंच होतं आणि आता ओव्हरथ्रो झाला. तर हे काय सुरू आहे. सध्या सगळा खेळ क्रिकेटचा सुरू बट कार्य फुटबॉल सारखं होतं. एकमेकाला बॉल पास करतात आता फिल्डर बॉल. याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल कारण बघा यागी क्षणाला जर आपण विचार केला ना तर सोनारपाडा टीमसाठी परिस्थिती तितकी बिकट नाही झाली की इथनं कमबॅकच नाही होणार. स्टील पॉसिबल चेज होऊ शकतात. 16 मध्ये जर आपण विचार केला अजूनही 53 हव्यात. सध्याची परिस्थिती पाहता मानेरी टीम फार पुढे. वाईट यॉर्कर लाईन खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल कारण जर आपण विचार केला तर मोस्ट ऑफ टाइम्स आपण असे इक्वेशन चेंज होताना पाहिलेले आहेत आणि स्पेशली कॅप्टनचे बॉल यूज केले जातात या स्पर्धेमध्ये जे ट्रॅव्हल देखील फार चांगल्या पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने स्टील अजूनही चान्स आहे टीम सोनारपाडाला या मॅचमध्ये. आता भाव फटका गॅपमध्ये डीप स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात आणि जाईल बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. मध्ये आणि असे भरपूर सारे फटके हवे आहेत सोनारपाडा टीमला. टीम टोटल आता या 400 साखीने 33 ऑन द बोर्ड. या ओव्हरमध्ये देखील बॅटिंग आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवरती चांगलीच झाली आहे. 12 धावा या पहिल्या 3 बॉलवरती आलेल्या आहेत. आता फुल लेंथ आहे ड्राईव्ह केला फिल्डर आहेत मिड ऑफला बॉल फिल्ड होतोय. मिळेल फक्त सिंगल नव्हे तर आता ओव्हरथ्रो आणि आताही 2 कंप्लीट केल्या जातील. थोडं लक्ष याकडे द्यावं लागेल कारण या आधी ओव्हरथ्रो झाला तर इथे स्ट्राईक रोटेट झाली आणि याही क्षणाला आता जर आपण पाहिलं ओव्हरथ्रो झाला जिथे फक्त 1 होते तिथे 2 कंप्लीट झाला. बघा डिफेंड करण्याकरिता रन्स अजूनही भरपूर बाकी आहेत पण तरी सुद्धा कुठेतरी याच्या मायनर मिस्टेक्स आहेत ना त्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण या मॅचमध्ये बघा रन्स जास्त आहेत
त्यामुळे कुठेतरी बॉलर कमी प्रेशर फील करतात. बट एखाद्या मॅचमध्ये जेव्हा रन्स कमी असतील आणि त्या क्षणाला जेव्हा अशा गोष्टी घडतील, तेव्हा कदाचित त्या त्रासदायक जास्त ठरू शकतात. आता बॅटने बॉलचा संपर्क आला की बॅटने बॉडीचा संपर्क आला. डॉट बॉल ते राहा कारण कोणत्या प्रकारे रन घेण्याचा प्रयत्न बॅटरने तिथे केला नाहीये. आणि ओव्हरमध्ये बॉल किती बाकी आहेत अजून? शेवटचा एक बॉल बाकी या ओव्हरमध्ये. बघा या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवरती 12 आल्या, बट त्यात नंतरचे 2 चेंडू आतापर्यंत 2च धावा आहेत. मागील ओव्हरमध्ये देखील एक्झॅक्ट सेम झालं होतं. 3 बॉलवरती 12 आल्या, बट त्यात नंतर 3 असे बॉल आले ज्याच्यावरती एकही रन नाहीये. हा फुल टॉस मिसटायमिंग लॉंग ऑन येत आहेत, कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल रितेश म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. धक्का दुसरा टीम SP11 सोनारपाडाला. नेतृत्व युवा नेतृत्व सुजितदादा जाधव साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करीत आहोत. बस स्कोर कार्ड मी पोहोचवता 35 आहेत. 35 धावा स्कोर कार्ड भरते. सुजितदादा जाधव दादांचा सन्मान निर्माण केला जातो. आज त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्याला गौरीपाडा चषक 2026 मध्ये पाहायला मिळत आणि त्यांचा हा शाही सत्कार केला जातो. आणि जो उल्लेखही मी केला की निवडणूक देखील जवळ येतं आणि आई जगदंबेच्या चरणी तर हीच प्रार्थना करूया की या निवडणुकीला मतांचा भरघोस वर्षा हो आणि आपले दादा निवडून येऊ, हीच प्रार्थना. आता मॅचकडे वळूया. दादांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आता 12 बॉल बाकी आहेत आणि 12 मध्ये किती करायचे अजून? 46. रिक्वायर रेट आता 23 वरती जाऊन पोहोचला. रिक्वायर रेट आता 23 वरती जाऊन पोहोचला आणि या ओव्हरची सुरुवात आता जर आपण पाहिली सिंगलने झाली आहे. सिंगल डबल्सने काही फरक पडणार नाहीये कारण या क्षणाला जर सोनारपाडा टीमला या मॅच फिंगर अप पण डिसिजन रिव्हर्स केला अंपायरने. बॅटचा संपर्क इनर एज लागली होती ते अंपायरने पागलं आणि स्क्वेअरलेग अंपायरने तो कन्फर्मेशनही दिला की बॅटचा संपर्क होता. मिळेल सिंगल आणि या क्षणाला टीम मानेरे अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. फोर्थ ओव्हर बॉलर जर आपण पाहिलं या ओव्हरमध्ये बॉलिंग करतायत विवेक आणि पहिले 2 चेंडू 2 सिंगल. त्यामुळे तर कुठेतरी जर आपण पाहिलं ना तर या मॅचमध्ये आणखी पकड मजबूत झाली आहे मानेरे टीमचे. कारण समीकरण फार टफ झालं. आता पायावरती बॉल आताही लागला. सिंगलसाठी नकारलंय सिद्धेशने. डॉट बॉल येतो आणि आता समीकरण राखलं. 9 बॉल बाकी आणि 9 मध्ये 44. 9 मध्ये 44 करायचं. डॉट बॉल येतो कारण हेच राहिलं. कारण जेव्हा 18 मध्ये 60 राहिल्या होत्या तेव्हाही मी उल्लेख केला होता की मानेरी टीमला जास्त काही करायचं नाहीये. जास्तीत जास्त डॉट बॉल जरी पडले ना तरी सुद्धा मानेरी टीमचं काम बनू शकतं. आता बॅटचा टो एंडला लागला. बॉल दरम्यान डीप स्क्वेअर लेगला चालला. फिल्डर आहेत तिथे. बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आणि आता असे वाटतं की बॅटरची बॉडी लँग्वेज पाहून की कुठेतरी पराभव स्वीकारला की काय. कारण फर्स्ट हाफमध्ये बॅटिंग लाजवाब लागली लहू म्हात्रे आणि प्रवीण जोशी यांची. आणि ते दोघे ज्या प्रकारे इनिंग खेळले ना आणि ज्या प्रकारे बॅटिंग लागली फर्स्ट हाफमध्ये डॉमिनेटिंग बॅटिंग लागली. पॅनवरती बॉल बॉल मागे चाललाय आणि 4 तरत डेफिनेटली 4. आणि की नाकी आता फुल टॉस आहे. उडवलाय बॉल. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये मिड विकेटला. कॅच
पकडली जाईल, विकेट मिळेल. यस, तोच येतोय बॉलिंग मार्क वरती. तेजस येतोय. फार वेळानंतर तोही कमबॅक करतोय, त्यामुळे पुन्हा एकदा तो अगोदरचा रिदम पकडणं, त्याच प्रकारे बॉलिंग करणं थोडा वेळ जाईल त्यासाठी. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने जर विचार केला तर पुढे नेण्यामागे आणि लीड ज्याने केलं, मला आठवतं 3 वर्षाआधी ती छोटीशी सुरुवात आणि तीच सुरुवात आज ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाघिणी जर आपण पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर गुजरात असो, चेन्नई असो, गोवा असो, तिथे जाऊनही स्पर्धा कव्हर केल्या आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटनं. आणि त्याच वाहिनीला ज्याने लीड केलं त्याचे फाउंडर ओनर स्वतः तेजस भोईरथ. आणि आता पूर्णपणे आता टीम सेट झाली, आता वेळ आपल्याकडे आहे, आपण क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे आता टीममध्ये कमबॅक. तेजस ग्लास बॉल वाईड यॉर्कर टाकायचा होता, दिशा खराब आहे, पण त्यातल्या त्यात जर आपण विचार केला ही स्पर्धा सुपर स्पोर्ट्स वतीने यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते, ज्याचे फाउंडर ओनर स्वतः दीपेशजी मुंडे आहेत. आणि त्यांचे भरपूर चांगलं कार्य सुरू आहे, कारण आज सुपर स्पोर्ट्स देखील लाईव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रामध्ये भरपूर चांगलं लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे. आणि ही स्पर्धा देखील सुपर स्पोर्ट्सच्याच वतीने यूट्यूबवरती टेलिकास्ट केली जाते. जेही प्रेक्षक सध्याच्या घडीला ऑनलाईन आमच्यासमोर जोडले गेले त्यांना मी नक्कीच सांगेल, आपल्याच हक्काचा चॅनल आहे, आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. लाईन आणि लेंथ अजूनही तेजस शोधतात आणि मानेरी टीम देखील नक्कीच वेट करते की त्याला लाईन आणि लेंथ लवकर सापडू द्या, कारण 2 वाईट टाकलेत आतापर्यंत. नेक्स्ट बॉल, फुल लेंथ बॉल सिद्धेशने उडवलाय, पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि मिळतील 6. शेरा गाणी झाला पाहिजे. तर कलाकारांची कोणतीच कमी नाही आहे, त्यामध्ये राहुल दादा भोईर दादांचा मी उल्लेख करेन. महाराष्ट्र बैलगाडा शर्यत, आज हे नाव जर आपण ऐकलं ना तर संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एकच गोड आवाज आणि एकच नाव आपल्या समोर येतो, तो म्हणजे राहुलजी भोईर. एक समालोचक म्हणून तर त्यांनी फार नाव कमावलं, पण त्यात नंतर जो प्रेम त्यांचा बैलगाडा शर्यती प्रति आहे त्याही विभागामध्ये गेले आणि तोही विभाग ते गाजवतात. आणि आज ते कॉम्बॉक्समध्ये आमच्या जोडीला आहेत आणि आवर्जून एखाद्या तरी मॅचमध्ये जे बैलगाडा शर्यतीमध्ये जे वाक्य त्यांच्या मुखामध्ये निघतात, एखादं वाक्य आज आम्हाला देखील ऐकवा. ओव्हर द विकेट, बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका आणि पॉवरफुल आहे षटकार. माहिती आहे ते मी बोलणार नाहीये, पण या क्षणाला सराव त्यांचाही सुरू आहे. पण तो ती गोष्ट राहतेच ना की फार वेळानंतर एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण कमबॅक करतो, अगदी येत्या क्षणी त्याच प्रकारे खेळ करणं हे सोपं नाहीये. पण सिद्धेश पाटील आता बरंच आणखीन एक उडवला सिद्धेशने, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफचा वरनं.
तर धुवाधार बॅटिंग सुरू आहे. बॅक ऑफ लेंथ आणखीन एक येईल का कनेक्शन? याही वेळेस चांगलं. वाह, षटकार. लगातारचे 3 आलेत तेजस भोईरचा अगेन्स्ट आणि या ओव्हरमध्ये 4 आलेत. 4 षटकार या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेमध्ये जर चांगला स्टार्ट झाला असता तर कदाचित ही मॅच आणखीन इंटरेस्टिंग होऊ शकली असती. पण या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत आणि शेवटचा बॉल असेल या मॅचमधला. तिसगाव टीमचे कॅप्टन असेल आपण. या फुल लेंथ आहे आणि येईल हा 5वा या ओव्हर मधला षटकार. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण पाहिलं काय जबरदस्त खेळी लागली सिद्धेश पाटीलचे. बट कुठेतरी तोही नाखुश आहे कारण आपल्या टीमला मॅच जिंकून देऊ शकलो ना की. पण हरकत नाहीये. वेल प्लेड सिद्धेश पाटील. मॅच होत राहतात या गोष्टी. हरकत नाहीये. तुमची टीम जिंकली आहे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि वेल प्लेड सिद्धेश पाटील. 46 इंडिव्हिज्युअली सिद्धेश पाटीलने बनवलं. चला तिसगावचे कॅप्टन सर आपण या टॉस आपण करीत आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. विचारही करण्याची गरज नाहीये कारण फर्स्ट बॅटिंग करत असताना ज्यांनी एक्सप्लोजिव्ह स्टार्ट मिळवून दिला आपल्या टीमला आणि एक चांगल्या टोटलची न्यूज ज्यांनी रचली, 28 इंडिव्हिज्युअली बनवल्या, तोच प्रवीण जोशी ठरला प्लेअर ऑफ द मॅच. लाला दादा म्हात्रे सर्वांचे शुभ असे आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि दादांच्या शुभ असे आपण करूया टॉस. आपलाच पोरगा एखाद्या मॅचमध्ये मिस्टेक होते. जाऊ दे, आज 30 दिला. उद्या जाऊन एखाद्या ओव्हरमध्ये कदाचित तोही चांगली बॉलिंग करेल. सध्या ते कमबॅक फेसमध्ये आणि कमबॅक फेसमध्ये या गोष्टी नेहमीच घडतात. सर तिसगाव टीमचे कॅप्टन आपणही पोहोचा. ते आलेले आहेत. मानेरी टीमचे कॅप्टन आपण या. आणि प्रवीण जोशी आपण या. प्रवीण जोशी प्लेअर ऑफ द मॅच आहेत. लाला म्हात्रे सर्वांच्या शुभ आपण फर्स्ट ऑफ ऑल प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत प्रवीण जोशीला. प्लेअर ऑफ द मॅच दिला जातो म्हात्रे सामांच्या शुभ असते प्रवीण जोशीला. वेल प्लेड प्रवीण. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि टॉसही आपण सामांच्या शुभ असतेच करूया. दोन्ही कॅप्टन जोडले गेलेत. कॉल कोण करतोय ते सांगा फक्त. कॉल मानेरी टीमचा कॉल असेल. सामान्य शुभ असे टॉस केला जाता. टेल असा कॉल केला. हेड आला. तिसगाव निर्णय फक्त. तिसगाव टीम फक्त डिसिजन सांगायचं मित्रा. आणि टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम तिसगावने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. धन्यवाद. करूया बदल आणि पुन्हा एकदा जोडले जातील आवाज मानेरेचा. राहुलजी भोईर सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं पगले सत्र. धन्यवाद.